काळू मामा तनूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळच्या 6:45 झालेले आहेत. आपण पावट्याचा हा रस्सा पावटा बोलला जातो, वाल बोलले जातात मराठीमध्ये, त्याला वरण्याच्या शेंगा पण बोलले जातात. त्याचा आपण आता रस्सा बनवणार आहोत. रस्सा खूप छान होतो. त्याच्यामध्ये वांगा ॲड करून जर बनवला तर त्याच्यामध्ये छान होतं. बेसन थोडं वापरू शकता ना, तर तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता, त्यांना पण छान लागते. तांदळाच्या पिठानं थोडं 1-2 चमच त्याच्यामध्ये घालायचं. तर ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळेला वांग ह्याच्यामध्ये वांग खूप छान लागतं. आणि काही लोक तर ही मीठ टाकून उकडून पण खातात, पण आमच्या इकडे उकडून कोण सहसा खात नाही. याचा रस्सा छान होतो, खूप छान, साधा सोपा एकदम छान रस्सा याचा बनतो. आता आपल्या पावट्याच्या शेंगा पूर्ण आता सोलून झालेल्या आहेत. आपण एकदा त्यांना साफ करून घेऊ. नंतर याच्यामध्ये वांगे आपण 4 वांगे ॲड करून घेऊया. आता आपले वाल सोलून झालेले आहेत. आता आपण साफ करून घेणार आहोत. आता आपण मेथीची भाजी साफ करूया. आता मेथीची भाजी साफ करून घेते त्याचे, आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे वाटून छान ते टाकायचं, म्हणजे त्याची चव अजून छान लागते. खोबरं पण यूज करतात, ज्याला आवडते ते खोबरं पण टाकतात, असं काही नाही आहे. आता आपली मेथी साफ झालेली आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण त्या पावट्याच्या दाण्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता वांगे आपण चिरून घेऊया 4. तुम्हाला जास्त जर पाहिजे असेल तुम्ही जास्त घालू शकता. 4 वांगी आता मी घेतले. पाणी टाकलं आहे कारण वांगी चिरल्यानंतर काळं फक्त जास्त वेळ बाहेर राहिलं तर. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली. पाणी काढण्यासाठी चाळणीत घालून ठेवूया. आपण टमाटा इथे यूज नाही करणार आहे. टमॅटो ह्याच्यामध्ये घालायचं तर घालू शकतात, पण टमाटा ह्याच्या पावालाच्या ह्याच्यामध्ये एवढं काही खास त्याची टेस्ट नाही वाटत. त्याच्यामुळे मी काय घालणार नाही आहे टमाटा, फक्त व्यंजन ॲड करणार आहे. नंतर आपण बनवताना 2 कांदे, मेथीच्या भाजीमध्ये हे आपण 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या कट करून घालायच्या. आणि आपण मेथीच्या भाजीमध्ये मी जिरं मोहरी एवढंच ॲड करणार. और शेंगदाणे बारीक केले वाटलेले हे शेंगदाणे घाले. त्याच्यामध्ये हळद यूज नाही करणार, चवीपुरता मीठच घालणार. हळद नाही वापरणार मी मेथीच्या भाजीपर्यंत, कारण मेथीची भाजी थोडीफार कडूच लागते ना, त्याच्यामुळे हळद यूज करणार नाही. हे आपल्या 4 मिरच्या आपण कट केलेल्या आहेत. 4 लसूणच्या पाकळ्या, 4 मिरच्या आणि थोडं आपण मोहरी
फोडणीला आणि जिरं फोडणीला घालणार आहे आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायचा. भाजीला कढीपत्ता घालायचे. आता आपण कढीपत्ता 2 कांदे छोटे छोटे टाकले. कढीपत्त्याचे 2-3 पानं टाकले. कांदा भाजून घ्यायचा. हे 2 चमचे आपण टोमॅटो पेस्ट घेतलेला आहे. आपण दाणाने वांगे ॲड करणार आहे. तेलामध्ये ॲड करणार. अजून आपण मसाले नाही केलेले. आमचा मसाला कांदा लसूणचा मसाला आहे. मसाला बोलू शकतो त्याला तो आहे. आता कोथिंबीर ॲड केलेली आहे. आपण थोडा 1-अर्धा मिनिट झाकून ठेवून लाल मसाला ॲड करू. जास्त तिखट करणार नाही. तुम्हाला जर तिखट जास्त होतं तर तुम्ही टाकू शकता. मी 2च टाकते. त्यांना लाल मसाल्यामध्ये नमक असते आमचं. लाल मसाला हळद घातलेला आहे. कांदा लसूण मसाला याच्यामध्ये सगळे प्रकार असतात आमच्या मसाल्यामध्ये. त्याच्यामुळे काही मसाल्याची गरज लागत नाही. ते छान होते. आपण पावट्याचं हे दाण्यामध्ये आपण फोडणीला घालतो. त्याच वेळेस तेलामध्ये कोथिंबीर कट करून घालायची. त्याच्यामुळे छान छान टेस्ट छान येते. मसाला थोडा आपला तेलामध्ये लाल मसाला थोडा छान मिक्स करतो. तांदळाचं पीठ ॲड करणार आहे 2 चमच. ते पण तेलामध्ये भाजून घ्यायचं. त्याची पद्धत वेगवेगळी असते. वेगवेगळे तुम्ही असं बनवून बघा. तुम्हाला आवडेल ना. ते खूप छान येते. आता ह्याच्या गरम पाण्यात नाही ॲड करायचं. आपलं साधं पाणी ते ॲड करणार आहे मी. आणि ज्या उकळी आली चांगलं उकळलं त्याच्यानंतर शेंगदाणे टाकणार आहे. चांगली उकळी आली की तयार झालेलं आहे. तुमचं जशी लोकं असतील तसं तुम्ही टाकू शकता. तसं तुम्ही करू शकता. त्यामुळे आमच्यासाठी एवढी बस आहे. त्याच्यामुळे एवढी. तर ते आता छान उकळी आली की आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. आता आपली वालाची आमटी तयार झालेली. तर उकळल्यानंतर आपण कलर पण किती छान आहे. कांदा लसूण चटणी आहे. माझ्या मसाला आहे. चटणी पण मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि लाल मसाला पण बोलला जातो. आता छान कलर आलेला आहे. आता छान उकळलं की नंतर मी शेंगदाण्याचं
कूट त्याच्यात ॲड करेल आणि त्याच्यानंतर परत एक 10 मिनटं उकळणार आणि बंद करेल गॅस. आता आमटी आपली छानपैकी उकळलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करूया आणि एक 3 मिनटं थोडा वेळ उकळी काढायची. शेंगदाण्याचं 3 चमच टाकायचे. हे कलर आपल्या आमटीला छान आहे. 1-2 मिनटं उकळून द्यायची आणि बंद करायची. बारीक चिरून कोथिंबीर टाकून द्यायची. अशी आता आपली वालाची आमटी तयार झालेली. कलरसुद्धा छान आलेला आहे. आता आपली तयार झालेला तर आपण वरून कोथिंबीर टाकून आणि छानपैकी आपली तयार झालेली आहे आमटी. कलर छान वाटतोय.